2 1. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज अख्खा सर्व भारतातले विद्यार्थी जो गेल्या काळापासून जो धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री याच्या राजीनाम्यासाठी सर्व भारतातले सर्व भारतीय आणि विद्यार्थी जी एकजूट करून लढत होते, आज शेवट त्या यशाला यश भेटलं. आज सर्वांना कळालं की संविधानामध्ये काय ताकद आहे. आज महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी जो दिल्लीमध्ये जी दिल्ली गाजवली आणि धर्मेंद्र प्रधानला राजीनामा देण्यास भाग पाडलं. कारण का धर्मेंद्र राजीनामा देत नव्हता, कारण की त्याच्यावर तेवढा प्रेशर होता. आज खरं म्हणजे संविधानाची जीत झाली आहे. आणि जो सर्व भारतामध्ये जो नारा लागला, इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीम, अशा ह्या घोषणा आज प्रत्येक तरुण विद्यार्थिनी सर्वजण देत आहेत. म्हणजे जय भीमचा नारा हा एका कुठल्या लोकांचा नसून हो भारताचा आहे. म्हणजे जय भीममध्ये इतकी ऊर्जा, इतकी क्रांती, म्हणजे सर्व अर्थ जय भीममध्येच आहे. तर आपण सर्वांनी जो या प्रोटेस्टमध्ये जो सहभाग घेतला आणि एकजूट दाखवली, अशीच येणाऱ्या काळामध्ये युवकांनी स्वतःच्या भविष्यासाठी आपण नक्कीच चांगला मार्ग निवडून आपण ह्या देशाला कसं पुढे नेण्याचं काम करता येईल. आपण सर्व युवक येऊन सर्वांनी आपण देश पुढे नेण्यासाठी आपण नक्कीच सर्वांचं काम आहे. आपण सर्व भारतीय आहे आज. तसेच आता दुसरा राजीनामा घ्यायचा आहे. इथेनॉल ऑइल, जे इथेनॉल पेट्रोल, जे आज सर्वसामान्यांचं कंबरडं मोडण्याचं काम जे केलेलं आहे, मुलाच्यासाठी अख्खा देश दावणीला बांधलेला आहे. नितीन गडकरी साहेबांचा मी पण त्यांना पहिले आयडल मानायचो, पण जसं त्यांनी हवेमध्ये बस चालवण्यापासून केलं तेव्हापासून म्हणलं नकोच. आणि दुसरी एक गोष्ट कळाली की इथली जी मीडिया आहे, आज तक, टाइम्स ऑफ, अशा अनेक मीडिया आहे. मी तर ते सिंदूर युद्ध झाल्यापासून मी माझ्या घरामध्ये मीडिया बातम्या बघायचंच बंद करून टाकले. कारण की मानसिक संतुलनातून आपण कुठंतरी बाहेर आलं पाहिजे ना, त्याच्यासाठी मी ते न्यूज बघण्याचं बंदच करून टाकलं आहे. तरी पुन्हा एकदा मी सर्वांचं ह्या आंदोलनाचं, म्हणजे अभिजित दीपके साहेबांचं आणि सर्व चंद्रशेखर आझाद जे रावण म्हणून आहे, जे खासदार आहे, सर्वांनी बाहेर आंदोलन केलं, पण त्या वाघाने आतमध्ये बसून आंदोलन केलं. त्यांच्या पण कार्याला खूप सलाम. असे लोक आपल्या देशाला पुढे नेण्याचं काम करणार आहेत. आपण विचार करून आपण पुढे गेलं पाहिजे. आज खरंच सर्वांचं अभिनंदन. जय भीम, जय संविधान, इन्कलाब जिंदाबाद.